काव्या जेव्हा पार्थचे केस पुसत असताना मानिनी त्यांच्या रूमच्या दारातून ह्या सगळ्या गोष्टी बघत असते. जेव्हा त्या दोघांच्या लक्षात येतं की मानिनी काकूही बघतायत, तेव्हा ते दोघेही पटकन मानिनीजवळ जातात आणि पार्थ म्हणतो, आई ये ना, तुला काही हवं होतं का? दार उघडल्या दूध उतू गेल्याचा वास येतो. तेव्हा काव्या म्हणते, दूध उतू गेलं का? मानिनी तिला म्हणते, हो मी ठेवलं होतं, मी बघून येते. तेव्हा पार्थ म्हणतो, नको मी जाऊन बघून येतो. पार्थ किचनमध्ये निघून जातो. मानिनी त्यांच्या रूममध्ये येते. काव्या तिला म्हणते, बरं झालं तुम्ही आलात, मी तुमच्याकडेच येणार होते. हे सगळे दागिने द्यायचे होते ना, रात्रभर मला झोप नाही लागणार की एवढे महागडे दागिने माझ्या रूममध्ये आहेत म्हणून. अशा सगळ्या गप्पा गोष्टी बोलत ती तिचे दागिनेही काढत असते. सगळे दागिने काढून झाल्यानंतर शेवटी ती मंगळसूत्र नीट करत असते. पण मानिनीला वाटते की ती मंगळसूत्रही काढून ठेवतीये. तेवढ्यात मानिनी म्हणते, मंगळसूत्र काढण्याची एवढी घाई झालीये तुला काव्या? लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र गळ्यात ठेवण्यासाठी लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या. तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि ते आजही चालू आहे असं मला कळलंय, ते खरं आहे का? असं म्हणून मानिनी काव्याला जाब विचारते.